अशीच प्रगती आमच्या देशाबरोबर आम्ही मुले या ज्ञान मंदिरात शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत. करते संगीता घुले मॅडम या गेली 8 वर्षे मुख्याध्यापिका पदावर कार्यरत आहेत. त्या शिशु वर्गातील विद्यार्थ्यांसाठी अनेक नूतन उपक्रमांचे आयोजन करतात. विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणाचा पाया पक्का करण्याचे काम घुले मॅडम सातत्याने करत आहेत. त्यांचा सत्कार अनेकांनी केला सर्वस्वाचा त्याग दिले देशासाठी बलिदान. अनेकांनी केला सर्वस्वाचा त्याग दिले देशासाठी बलिदान. वंदन तयास करूनी आज गाऊ भारत मातेचे गुणगान. 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर भारतही जागतिक व्यवस्थेचा भाग बनला होता. म्हणून भारताने लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारणे अपरिहार्य होते. उत्सवतीन रंगांचा आभाळी आज सजला. उत्सवतीन रंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडवला. प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. दरवर्षी 26 जानेवारी रोजी हा दिवस मनोरंजनाने साजरा केला जातो. हो जन्म दोबारा तो भारत वतन मिले. हो जन्म दोबारा तो भारत वतन मिले. फिर से वही आलय गंगोज मन मिले. फिर से वही आलय गंगोज मन मिले. ये धूल इसकी चंदन अमृत है इसका जल. ये धूल इसकी चंदन अमृत है इसका जल. ये सरस्वती हवाओं से झूमती. भारत की आन है तिरंगा. भारत की शान है तिरंगा. भारत की जान है तिरंगा. भारत का सम्मान है तिरंगा. 3 रंगों का प्यारा तिरंगा. पूरे जहां में लहरा तिरंगा. 3 रंगों का प्यारा तिरंगा. पूरे जहां में लहरा तिरंगा. शहीदों का कफन है तिरंगा. सबके मन में लहराए वो तिरंगा. शहीदों का कफन है तिरंगा. सबके मन में लहराए वो तिरंगा. भारत की जान है तिरंगा. भारत की जान है तिरंगा. भारत का सम्मान है तिरंगा. प्रजासत्ताक दिन भारताचा राष्ट्रीय सण आहे. या संविधानावर मिळाली आम्हा सर्वांना हक्कदारी. एकतेने राहूया करूया देशाची सेवा. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाचे संविधान लागू झाले आणि भारत एक लोकशाही प्रजासत्ताक देश बनला. या दिवशी भारताच्या प्रत्येक नागरिकाला समान अधिकार मिळाले. आपले संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झाले हे आपण कधी विसरू शकत नाही. आता बालसभा असल्यामुळे तुमच्यामध्ये धीटपणा आलेला आहे. इथे येऊन बोलण्याची तुमची ताकद म्हणजे हिंमत जो सभाधीटपणा आहे तो तुमच्यात निर्माण झालेला आहे. कारण तो सण होता राष्ट्रीय सण प्रजासत्ताक दिन. तो सण त्यांनी निवडला आणि तुम्ही पाहिलं की अतिशय छान प्रकारची माहिती तुम्हाला या विद्यार्थ्यांनी सांगितली. शाळेचे मुख्याध्यापक माधुरी श्री पराळे सर यांच्या सुंदर माझी शाळा ग. सुंदर माझी शाळा. सुंदर माझी शाळा ग. सुंदर माझी शाळा. ज्ञानाचा पावसाळा ग. सुंदर माझी शाळा. सुंदर माझी शाळा ग. सुंदर माझी शाळा.